नमस्कार। आज महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे। त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागून होतं, कारण पवार घराण्यातील 2 उमेदवार मैदानात होत्या। शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या। सुरुवातीच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली असली तरी पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जोरदार मुसंडी मारत मोठा विजय मिळवला आहे। त्यांनी तब्बल 1 लाखाहून अधिक मतं घेऊन त्या विजयी झाल्या आहेत। यानंतर आता रोहित पवार यांनी अजित पवारांना चांगलाच टोला लगावला आहे। अनेक मोठे नेते नवीन पिढीला बरंच काही बोलून गेले होते। त्या नेत्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बच्चा अभी बडा हो गया है। आणि काही अजून इतर नेते असंही म्हणत होते की काही लोकांना नेता बनण्याची खूप घाई झालेली आहे। आम्हाला नेता बनण्याची घाई झालेली नाही, पण ज्या लेवलला राजकारण म्हणजे खालच्या लेवलला राजकारण जे भाजपच्या नेत्यांनी जे नेलेलं आहे ते परत एकदा राजकारण चांगल्या लेवलला सामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून ते व्हावं यासाठी नक्कीच आम्हा सगळ्यांना घाई झालेली आहे आणि त्याला प्रतिसाद हे सामान्य लोक देत आहेत। रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं आहे की काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झाली आहे, पण त्यांना सांगायचंय की नेता बनण्याची घाई नाही, तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलंय त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झाली आहे। बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे। या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं त्यांनी अभिनंदन केलं आहे।